माणसांनी करता. आजऱ्यातल्या अशा धामधुमीच्या काळात शिवाजीराजे पदोपदी अपमानित होऊन दुसऱ्या दिवशी दरबारात पोहोचले आणि दिवाणी खासच्या दरबारात शिकतात महाराजांचा तख्त स्वर रामसिंगाच्या कानी पडला. जागे रिवाज पाळता येत नाही. आम्हाला राहावे लागते ते कुठे? धर्मशाळेत. आणि आम्ही येणार हे माहीत असूनही सामोरा येतो कोण? तुमचा साधा कारकून. शिवाजी भोसले बना रहे हैं. महाराजांनी औरंगजेब बादशाहला नजराणा दिला. नंतर महाराजांनी स्वतः बादशाह मोगरा केला. शंभूराजांना सुद्धा मोगरा करण्यास म्हणावले, परंतु शंभूराजांनी मुद्रा करण्यास ठाम नकार दिला. राजांना उभं राहण्यासाठी जागा दाखवण्यासाठी रामसिंग पुढे आला. बादशहाचे सेवक खिलत वाटत होते. खिलत वाटण्याचा प्रकार संपतो न संपतो तोच रामसिंग. आमच्या समोर कोण उभं आहे? आप हे जोधपूर नरेश मरुधरणाधिपती राजा जसवंत सिंग राठोड. कोण हा जसवंत सिंग? ज्याने माझ्या सैन्याकडून मार खाल्ला, ज्याचे तोंड माझ्या मर्द मावळ्यांनी पाहिलंच नाही, पाहिली ती फक्त पाठ, त्याच्या मागे आम्हाला उभं करण्याची हिम्मतच कशी केली? राजाजी, हुजूर जिले इब्राहिम खामखा नाराज हो जाएंगे. हम ये बर्दाश्त नहीं कर सकते. कृपा करके आप शांत रहिए राजाजी. आप शराबी नहीं. राजाजी, राजाजी दरबारी रिवाज तेही पाळायला मर्यादा असतात. माझ्या मर्द मावळ्यांचा पराक्रम सांगायला मोगल दरबारी अनेक दुसरे पळपुणे सरदार आहेत. त्यांच्यापैकी कुणी खिमती हरवल्यास तर कुणी बोट. कृपा करके आप शांत रहिए. शिवा की तबीयत ठीक नहीं क्या? जहांपना, शोर क्यों हुआ ये तो मालूम नहीं. शायद शिवा को खिलत नहीं मिली होगी. तो ठीक है, शिवा को खिलात दे दो. हुजूर, आज तक आपके सामने किसी ने ऐसी गुस्ताखी नहीं की. ये कौन बाहर का चूहा? इसे कड़ी सजा सुनाइए. इसका नतीजा मालूम है. परिणामांची काळजी आणि दरबारी रीतिरिवाजाने बांधला जाणारा, दौलती पुढे लोटांगण घालणारा, मरणारा घाबरणारा हा मराठा नाही. अशा अनेक खिलाफ छोटा आणि प्राणांसकट माझ्या मर्द मावळ्यांनी तुझ्या सरदारांकडून चिमून घेतले आहेत. सांग तुझ्या बादशाहला. राजाजी, हुजूर जिले इब्राहिम खामखा नाराज हो जाएंगे. कृपा करके आप शांत रहिए राजाजी. आप शांत रहिए. बादशहाच्या नाराजीची पर्वा करायला मी बादशहाचा नोकर नाही. करून करून काय करेल रे तुझा हा बादशाह? माझा खून काय वाटतं तुम्हाला? मराठा संपेल? कदापि नाही. त्रिवार नाही. मर्द मराठा मावळात काय, पण सारा महाराष्ट्र पेटून उठेल. महाराष्ट्राच्या भाषेतून गवतांनाही खाले फुटतील. सह्याद्रीचा निर्जीव करे कपार सजीव होऊन तुझा खडगा महाराष्ट्राच्या मातीत उभं करेल. मराठी अस्तित्वाचा उगवलेला हा स्वातंत्र्याचा सूर्य साऱ्या राष्ट्राला स्वातंत्र्यासाठी प्रेरित करेल. चला शंभूराजे. राजे दरबारातून निघून जातात. बादशहाचा अपमान झाल्याची वार्ता सर्वत्र पसरली. काहीच घडलं नाही याचं दाखवणाऱ्या औरंगजेबाने मात्र वेगळाच डावर असला. दरबारातल्या इतर सरदारांनी शिवाजी राजांचा काटा काढण्याची मागणी औरंगजेबाकडे केली आणि बादशहा औरंगजेबानी महाराजांना नजरकैदेत ठेवण्याचा हुकूम दिला. सिद्दी फुलाद खान आणि रामसिंग यांच्या पहाऱ्यात त्यांना ठेवण्यात आलं. नहीं, अब कुछ तो करना पड़ेगा. एक दरख्वास्त, ये सिवा का पुरुष कीजिए. उसकी फिक्र तुम मत करो. मेरी ठंडास के रवैये में आओ रामसिंह,
क्रांती कसलं संकट कोसळलंय तुझ्यावर? दिले इलाही गुस्ताखी माफ हो। शिवाजी राजा कितनी बार समझाया वो राजा नहीं है। क्या बात है? जहां पना बहुत बुरी खबर है। शिवाजी भाग गया। भगाओ शिवा। पहरे तो सख्त है हुजूर, लेकिन आज सुबह ही शिवाजी अब तेरे कहने और ना कहने से क्या होगा? आज नहीं तो कल सारा हिंदुस्तान से राजा ही करेगा। शिवाजी राजा।